स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये। आज आपण लांब बाहीची कटिंग आणि स्टिचिंग बनवणार आहोत। हे मुंड्यावरील तिरकस अंतर हे मोजून घ्यायचं आहे। मुंड्यावरील तिरकस अंतर हे 8 आलेलं आहे। कापडाची अशा पद्धतीनं घडी घालून घ्यायची आहे। घडी घातल्यानंतर उंची अधिक अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे। उंची आपली 11 आहे म्हणून आपण 11.5 घेतलेला आहे। तिरकस अंतरामध्ये 1 इंच आपल्याला मिळवायचं आहे। 8 अधिक 9 इंच आपल्याला घडी घ्यायची। घडी घेतल्यानंतर आपल्याला ओपन बाजूला 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। घडीच्या बाजूने आपल्याला हे मार्किंग करायचं नाही आहे। पट्टीच्या मदतीनं अशा तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची। 1 इंच वरती मार्किंग करायचं आहे आणि तसंच खालील बाजूलाही 1 इंच मार्किंग करायचं आहे। हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। 3 भाग केल्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपण मार्किंग करून घेऊया। याचे आपण 3 भाग केले। 3 भाग केल्यानंतर वरील साईडला अर्धा इंच आणि खालील साईडला अर्धा इंच अशा पद्धतीनं आपल्याला मार्किंग करून ते आकार आपल्याला जोडायचे। वरील म्हणजे 1 इंचाच्या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे आकार जोडायचे आहेत। त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही आहे। अशा पद्धतीनं आपण हे आकार देऊन घ्यायचे म्हणजे आपला बाहीचा आकार हा परफेक्ट येतो। आता दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच आपल्याला घ्यायचे आणि मार्किंग करून घ्यायचे। आता आपण एक कर्व स्केलच्या मदतीने आपण हे आकार देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीनं हे आकार द्यायचा जेणेकरून आपली बाही बसायला एकदम छान बसते आणि कुठेही काहीही घोळ वगैरे येत नाही। अशा पद्धतीनं आपण असा आकार देऊन घ्यायचा आणि आता आपण कट करून घेऊया। वरील बाजूस मुंड्याचा जो आकार आपण दिलेला होता त्याच्या वरील बाजूस दोन्ही भाग आपण प्रथम एकत्र कटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आपण कटिंग केले। आता आपण हे दोन्ही उघडून घेणार आहोत आणि एकाच बाजूनी जो मुंड्याचा आकार दिला होता तो आपण कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आपलं बाहीचं कटिंग हे झालेलं आहे। आता आपण कापडावरती मेन कापडावरती ते अस्तर ठेवणार आहोत। सरळ बाजूने अस्तर ठेवून घ्यायचं आहे। पुढच्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे। पाव इंचच शिलाई द्यायची आहे, जास्त शिलाई घ्यायची नाही आहे। त्याच्यानंतर आपण आतमधल्या बाजूला अस्तरवरील आतमधील बाजूस दाबटीप आपल्याला देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीनं आपण दाबटीप देऊन घेतली। आता हे कापड आतमध्ये फोल्ड करायचे आणि बाहीच्या किनारीवरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीनं शिलाई दिली तर फिनिशिंगमध्ये बाही छान बसते। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की आपण कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा। अशा पद्धतीनं आपण साईडला सुद्धा टिप मारून घेणार आहोत। पूर्ण बाही आपण जोडून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुमची बाही ही एकदम परफेक्ट येईल, कुठेही घोळ येणार नाही। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।